श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी-कधी अशी वेळ येते जेव्हा आपल्याला वाटतं की आता आपल्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. सगळे मार्ग बंद झालेले असतात. जवळचे लोक साथ सोडून गेलेले असतात आणि मनात फक्त एकच प्रश्न असतो, आता माझं काय होणार? पण लक्षात ठेवा, ज्यांच्या डोक्यावर श्री स्वामी समर्थांचा हात असतो ना, त्यांच्या आयुष्यात संकट कितीही मोठी आली तरी स्वामी त्याला कधीच एकटं सोडत नाहीत. आजची कथा अशाच एका गरीब भक्तांची आहे. त्याच्याकडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, कोणाची मदतही नव्हती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, स्वामी समर्थावरची अढळ श्रद्धा. एक दिवस त्याच्या आयुष्यात असं संकट आलं की त्याला वाटलं आता सगळं संपलं. पण त्याच रात्री त्याला श्री स्वामी समर्थाचे दर्शन झाले आणि स्वामींनी त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्या एका वाक्यानंतर काय घडलं आणि स्वामींनी त्या भक्ताला कोणता मार्ग दाखवला, चला तर मग ही सुंदर कथा ऐकूया. अक्कलकोटपासून काही अंतरावर एक छोटंसं गाव होतं. त्या गावात गणू नावाचा एक साधा माणूस राहत होता. गणू खूप गरीब होता. त्याचं एक छोटंसं मातीचं घर होतं. घरात त्याची वृद्ध आई, पत्नी आणि एक लहान मुलगा राहत होते. गणू रोज सकाळी लवकर उठायचा. स्नान करून घराच्या एका छोट्याशा कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा. हात जोडून तो म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, माझ्याकडे काही नाही, पण माझा विश्वास फक्त तुमच्यावर आहे. माझ्या कुटुंबाची काळजी तुम्हीच घ्या. मग तो कामाच्या शोधात बाहेर पडायचा. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी परत यायचा. कधी त्याला काम मिळायचं तर कधी रिकाम्या हाताने घरी यावं लागायचं. पण कितीही अडचण आली तरी त्याच्या तोंडावर एकच नाव असायचं, श्री स्वामी समर्थ. त्याची पत्नी कधी कधी त्याला म्हणायची, तुम्ही एवढे संकटात असतानाही स्वामींचं नाव कसं घेता? गणू हसून म्हणायचा, आपण संकटात असलो म्हणून स्वामींवरचा विश्वास सोडायचा नसतो. उलट संकटातच स्वामींची आठवण जास्त करायची असते. त्याची पत्नी शांत व्हायची. पण एक दिवस गणूच्या आयुष्यात असं संकट आलं ज्याने त्याचा विश्वासही कसोटीवर लागला. एक दिवस गणू रोजच्या प्रमाणे कामासाठी बाहेर गेला. दुपारपर्यंत त्याला काम मिळालं नाही. तो परत गावात आला तेव्हा त्याला घराबाहेर काही लोक उभे असलेले दिसले. गणूच्या मनात धस्स झालं. तो धावत पळत घरात गेला. त्याची आई एका कोपऱ्यात बसली होती. पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते. गणूने विचारलं, काय झालं? त्याची पत्नी रडत म्हणाली, आपल्या मुलाची तब्येत खूप खराब झाली आहे. गणूने मुलाकडे पाहिलं. मुलगा तापाने फणफणत होता. गणू घाबरला. घरात पैसे नव्हते. औषध घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. तो गावातील एका श्रीमंत व्यक्तीकडे गेला.
त्याने मदत मागितली, पण त्याला उत्तर मिळालं, माझ्याकडे सध्या पैसे नाहीयेत. गणू दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. तिथेही त्याला नकार मिळाला. एकामागून एक सगळे दरवाजे बंद होत गेले. शेवटी गणू एका मंदिराच्या पायरीवर येऊन बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणला, स्वामी, मी आजपर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला, पण आज माझ्या मुलासाठी तुमच्याकडे आलो आहे. तो हात जोडून रडत म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काही नाही. आता तुम्हीच माझी मदत करा. गणू मंदिरात बराच वेळ बसून राहिला. संध्याकाळ झाली. मंदिरातला दिवा हळूहळू बंद होत होता. गणू उठला आणि घरी जाण्यासाठी निघाला. पण त्याच्या मनात एकच विचार होता, स्वामी, माझी परीक्षा घेत आहेत का? घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की मुलाची तब्येत आणखी खराब झाली होती. त्याची पत्नी रडत होती. आई शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसली होती. आईने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. आई म्हणाली, स्वामी समर्थ, माझ्या मुलाची परीक्षा घेऊ नका. त्याला तुमचा आधार द्या. त्या रात्री गणू खूप थकला होता. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. डोळे मिटले आणि हळूहळू त्याला झोप लागली. रात्रीच्या शांत वेळी गणूला एक अद्भुत स्वप्न पडलं. त्याला एक मोठं वडाचं झाड दिसलं. त्या झाडाखाली एक दिव्य पुरुष बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. डोळ्यात करुणा होती. गणूने त्यांना पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तो त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. तेव्हा स्वामी समर्थांनी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, भिवू नकोस. गणू रडत म्हणाला, स्वामी, मी खूप गरीब आहे. माझ्याकडे कोणाचाही आधार नाही. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, तुला वाटतं तुझा आधार कोणी नाही? गणूने स्वामीकडे पाहिलं. स्वामी म्हणाले, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उद्या सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी घराबाहेर पड. तुला तिथे एक वृद्ध माणूस दिसेल. त्याची सेवा कर. त्यानंतर जे होईल ते माझ्यावर सोड. गणू काहीच नाही बोलला. गणू काही बोलणार इतक्यात स्वामींचं दर्शन हळूहळू अदृश्य झालं आणि गणूची झोप अचानक उडाली. पहाट झाली. गणूला स्वामीचं स्वप्न आठवलं. त्याने लगेच स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला. हात जोडून तो म्हणाला, स्वामी, तुमच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो घराबाहेर पडला. गावाच्या रस्त्याने चालत असताना त्याला एका झाडाखाली एक वृद्ध माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला दिसत होता. गणू त्याच्या जवळ गेला. त्याने विचारलं, बाबा, तुम्हाला काही मदत हवी आहे का? वृद्ध माणूस म्हणाला, मला खूप भूक लागली आहे. गणूच्या खिशात
स्वतःसाठीही पैसे नव्हते. पण त्याला स्वामींचे शब्द आठवले. तो घरी परतला. घरात थोडंसं अन्न होतं. ते त्याने त्या वृद्ध माणसाला आणून दिलं. वृद्ध माणसाने अन्न खाल्लं आणि गणूकडे पाहून म्हणाला, "तू आज माझी भूक भागवलीस." गणू घरी परतला. तो घरात येताच त्याला एक अनोखा प्रसंग दिसला. गावातील एक व्यक्ती त्यांच्या घरात आली होती. तो गणूला म्हणाला, "गणू, मला कालपासून तुझी आठवण येत होती. मला तुझ्याकडून एक काम करून घ्यायचं आहे." गणूने आश्चर्याने विचारलं, "कसलं काम?" तो म्हणाला, "माझ्या शेतात काही दिवस काम कर. मी तुला चांगली मजुरी देईल." गणूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने मनात म्हटलं, "स्वामी, तुम्ही खरंच माझ्या पाठीशी आहात." त्या व्यक्तीने गणूला काही पैसे दिले. गणूने लगेच मुलासाठी औषध आणलं. हळूहळू मुलाची तब्येत सुधारू लागली. काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला. गणूने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, "स्वामी, तुम्ही मला फक्त माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मदत केली नाही, तुम्ही माझा विश्वास आणखी मजबूत केला आहे." काही दिवसांनी गणू पुन्हा त्या मंदिरात गेला. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि त्याने डोळे मिटले आणि त्याला स्वामी समर्थांचा आवाज ऐकू आला, "भक्ती म्हणजे फक्त संकटात माझं नाव घेणं नाही, तर संकटातही चांगुलपणा सोडू नये. ज्यांचं मन दुसऱ्यांच्या दुःखासाठी रडतं, त्यांच्या हृदयात मी सदैव असतो." गणूने डोळे उघडले. त्याच्या मनात एकच भावना होती, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही कधी ना कधी संकट येतात. कधी पैशांची, कधी आरोग्याची, कधी नात्यांची, कधी मनाची. पण अशा वेळी घाबरू नका. स्वामींचं नाव घ्या, मनापासून प्रार्थना करा आणि शक्य असेल तिथे दुसऱ्याची मदत करा. कारण स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, प्रत्येक जीवामध्ये माणुसकी पाहणं आहे. जर आज तुमच्या आयुष्यातही कोणतंही संकट असेल, तर डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, "श्री स्वामी समर्थ, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." कदाचित तुमचं संकट लगेच दूर होणार नाही, पण ते संकट सहन करण्याची शक्ती स्वामी नक्की देतील आणि योग्य वेळी योग्य मार्गही दाखवतील. म्हणून भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनात स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ.